ॲडव्होकेट सुशांतदादा पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी, मतदारांची मागणी. शिरोळ तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेणारे आणि पूरग्रस्तांच्या न्यायासाठी वकिली पेशाचा प्रभावी वापर करणारे ॲडव्होकेट सुशांतदादा पाटील आता दत्तवाड, अकिवट किंवा आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. जनतेच्या प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरणारे, पक्षाच्या योजनांचे लाभ थेट घराघरात पोहोचवणारे हे युवा नेतृत्व आता जिल्हा परिषद पातळीवर जनसेवेसाठी पुढे यावं अशी मागणी मतदारांच्या मधून होते. पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सुशांतदादांनी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. गेल्या काही वर्षात शिरोळ तालुका व परिसराला वारंवार पूरस्थितीचा फटका बसला. या काळात प्रभावित नागरिकांना कायदेशीर, प्रशासकीय व सामाजिक मदत मिळवून देण्यासाठी सुशांतदादांनी धडपड केली. संजयदादा पाटीलांच्या नेतृत्वाखाली ते नेहमीच पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली. सामाजिक क्षेत्रात त्यांनी शैक्षणिक, आरोग्य, शेतकरी प्रश्न व विविध आघाड्यांवर काम केले. वंचित, दुर्बल घटकांना मदत करणं, युवकांना मार्गदर्शन देणं, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवणं ही त्यांची कार्यशैली लोकांना भावली. राजकीय पातळीवरही त्यांचा ठसा उमटलाय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी भाजपाला बळकट केलं. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचून अनेकांना त्यांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून दिला. त्यामुळे त्यांना कार्यकर्त्यांच्या व मतदारांचा मोठा पाठिंबा मिळतोय. आजच्या घडीला जिल्हा परिषद ही स्थानिक विकासाची महत्त्वाची पायरी मानली जाते. या पातळीवर तळागाळातील प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचं मतदार मानतात. त्यामुळे दत्तवाड, अकिवाट किंवा आलास मतदारसंघातून ॲडव्होकेट सुशांतदादा पाटील यांनी निवडणूक लढवावी यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. नेहमी उपलब्ध राहणारे व कामातून लोकांची नाळ जपणारे नेतृत्व जिल्हा परिषदेत पाहिजे अशी प्रतिक्रिया मतदारांमधून व्यक्त होते. म्हणूनच या मतदारसंघातील निवडणुकीत सुशांतदादांचा प्रवेश झाला तर त्यांना प्रचंड जनसमर्थन मिळेल व ते विजय होतील अशी चर्चा सध्या रंगते.